महामार्गावरती अशा कितीतरी जागा असतात ज्या ठिकाणी कोण ना कोणतरी आडवे येऊन किंवा तसा भास निर्माण होऊन चालकाला अपघाताला सामोरे जावे लागते. अशीच एक घटना या कथेद्वारे सांगत आहे. मोठ्या क्लुझर गाडीमध्ये फक्त 6 जण, मागच्या लांब सीटवरती प्लायवूडवर टाकलेल्या गाद्या, गाडीतच सिलेंडर, मोठी शेगडी, तांदळाचे पोते, सर्व प्रकारचे मसाले, आलं, लसूण, पेस्टची पाकिट्स, स्वयंपाकासाठी लागणारी 4 भांडी, पत्रावळी आणि मुख्य गोष्ट म्हणजे रात्री बसण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे XXX रमची बाटली. जंगलात बोंबलत फिरणारे आम्ही मंडळी प्रत्येक वर्षी या प्रकारची जंगल सफर काढत होतो. त्यातल्या त्यात आवर्जून आम्ही सह्याद्रीच्या पर्वतरांगेत, तर कधी सातपुडा पर्वतरांगेमध्ये, तर कधी बांदीपुरा सेक्टर, कर्नाटक तामिळनाडू सीमा भागावर, तर कधी राजस्थान, तर कधी आसाम, ओरिसा या भागामध्ये प्रवासात जात होतो. असेच एकदा राजस्थान भागामध्ये मी प्रवास करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या हवेलीमध्ये असलेल्या शिल्पकलेच्या भक्तीमधील कला पाहण्यासाठी आम्ही निघालो होतो. मध्य प्रदेशातून प्रवास आमचा सुरू होता. अगदी चंबळचे खोरे वगैरे पार करून जात असताना जयपूरच्या रोडला मिळालेले होतो. त्याच भागामध्ये असणारा एक जुना किल्ला, तो आम्ही दुरूनच निहाळत होतो. मध्य प्रदेशामध्ये ही जागा इतकी भयानक आहे की त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अश्वत्थामा फिरत असतो असे आम्हाला सांगण्यात आले होते. 8 ते 10 फूट उंचीचा हा अश्वत्थामा आपल्या कपाळाला असलेल्या जखमेतून रक्त वाहत आहे आणि त्याला लावण्यासाठी तेल हवे आहे म्हणून घरी तेल मागण्यास जाताना दिसतो. आम्ही ही कथा फक्त ऐकून होतो. इंदोरमध्ये बरेच मराठी कुटुंब आहेत. इंदोरला होळकरांचा वाडा आणि त्या बाजूला असणाऱ्या कित्येक मराठी कुटुंबांबरोबर आमची चांगली ओळख होती. त्यातील 2 व्यक्ती आमच्या समवेत पण आलेल्या होत्या. गिरीश आणि माधव हे दोघेही मित्र आमच्या या प्रवासामध्ये आमच्या समवेत होते. त्यांच्याकडून आम्हाला वेगळी माहिती मिळत होती. या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली की काहीही झाले तरी कोणत्याही राजमहालामध्ये किंवा निर्मनुष्य ठिकाणी अजिबात थांबायचे नाही, कारण रात्रीच्या वेळी मध्य प्रदेश, राजस्थान या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विचित्र शक्तींचा वावर जाणवत असतो. नवे तर त्याला आपल्याला सामोरे जावे लागते. अशाच प्रकारे मध्य प्रदेशातील पिथनपूर इस्टेट इथून पुढे जाताना आम्हाला एक रस्ता लागलेला होता. त्याच्या बाजूला एक जुनाट किल्ला होता आणि त्या किल्ल्याच्या मार्गावरून जात असताना आमच्या मोठ्या गाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा ड्रम मी ठेवलेला होता. त्या भागातील प्रवासामध्ये रात्रीच्या वेळी आम्ही एका शाळेमध्ये मुक्काम करण्यासाठी मोबाईल लोकेशनवरून शाळा पाहत होतो. आमच्या बरोबर असणारे गिरीश आणि माधव हे दोघे आम्हाला म्हणत होते की इथून पुढे बरेच अंतर पार करून गेल्यानंतरच आपणाला चांगली जागा मिळेल, त्यामुळे या दरम्यान लागणाऱ्या कोणत्याही वास्तूमध्ये आपण कोणीही थांबायचे नाही. भले रात्री प्रवास करावा लागला तरी चालेल, परंतु या भागामध्ये जंगल क्षेत्र आहे, ते खूपच भयानक आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या वाईट शक्तींचा वावर आहे असे या भागातील लोकांचे सांगणे आहे. संध्याकाळ होण्याच्या अगोदर आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या जवळील साहित्य जमा करून भाजीपाला घेण्याच्या नादामध्ये होतो, कारण संध्याकाळ ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी आमचा मुक्काम करण्याचा बेत असायचा. प्रकाश मला म्हणाला की आपण या तुझ्या मित्रांबरोबर चर्चा करत बसण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी विश्रांतीला थांबूया. त्याच वेळेला काही सामान घेत असताना त्या गावातील 2 व्यक्ती आम्हाला म्हणाल्या की पुढे गेल्यानंतर एक जुने गेस्ट हाऊस आहे इंग्रजांच्या काळातील. जर तुम्हाला थांबायचे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी थांबा, परंतु तिथून पुढच्या भागामध्ये तुम्ही थांबू नका. तुम्ही डायरेक्ट 150 किलोमीटर अंतर पार करून लागणाऱ्या राजस्थान भागामधील गावामध्ये थांबा. बरोबर घेतलेल्या साहित्यामध्ये जे कमी होते ते साहित्य बरोबर घेतले आणि पुढे त्या व्यक्तींनी सांगितलेल्या गेस्ट हाऊस जवळ जाण्यासाठी निघालो. त्याच वेळेला माधव आणि गिरीश दोघे पण म्हणाले, या गेस्ट हाऊसमध्ये थांबण्यापेक्षा 150 किलोमीटर अंतर पार करून आपण पुढे राजस्थान सीमेवरती असलेल्या गावामध्ये थांबूयात. तसे आता 5:30 वाजलेले आहेत. साधारण 150 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी आपल्याला 2 ते 2.5 तासाचा वेळ लागेल.
त्या दोघांचेही म्हणणे आम्हाला पटलेले होते. आम्ही सर्वजण अजून 2 ते 2.5 तास प्रवास सहज करू शकत होतो. आमच्या बरोबरचा एक मित्र राजू गाडी चालवत होता. हळूहळू दिवस मावळण्याच्या दिशेने निघालेला होता आणि अंधकार पडायला सुरुवात झालेली होती. आमच्या गाडीमधील गाण्याचा आवाज आम्ही कमी करत माधव आणि गिरीश बरोबर येथील वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणाबद्दल माहिती विचारत होतो. त्याच वेळेला बाजूला एक बोर्ड दिसला. तो हिरव्या रंगाच्या बोर्डवरती पांढऱ्या रंगाच्या अक्षरांमध्ये एका किल्ल्याचे चित्र काढलेले होते. आम्ही विचार केला की काही अंतरावर रस्त्याच्या बाजूला असणारा हा किल्ला, याचे थोडे फोटो शूट आउट करावे आणि पुढे निघून जावे. उंचच्या उंच अशी झाडे बाजूला होती आणि त्याच्या कडेला एका व्यक्तीची टपरी आम्हाला त्या ठिकाणी दिसली. जाताना थोडे सिगारेटचे पाकिट घ्यावे म्हणून आम्ही त्या ठिकाणी गाडी थांबवली आणि त्या व्यक्तीला विचारले की पुढे 2 रस्ते दिसत आहेत, कोणत्या रोडला आम्ही प्रवास करावा. पांढऱ्या शुभ्र रंगाचे धोतर घातलेला, डोक्याला मुंडासे बांधलेला हा व्यक्ती, त्याच्या चेहऱ्यावरती 2 वार दिसत होते. एक कपाळावर होता आणि एक डाव्या गालावरती होता. तो जरा वेगळ्याच पद्धतीमध्ये भरभर बोलत होता. येथे कोणत्याही प्रकारचा बोर्ड नव्हता, ना कोणत्या ठिकाणाचे किंवा गावाचे नाव नव्हते. त्यावेळेला तो व्यक्ती आम्हाला म्हणाला, डाव्या बाजूने जावा, तेथे तुम्हाला किल्ला लागेल. त्याच्या पुढे गेल्यानंतर अजून 2 रस्ते जातात, त्या ठिकाणी बोर्ड लिहिलेला आहे. तेथून पुढे 150 किलोमीटर अंतरावरती राजस्थानचे चेकपोस्ट आहे. तो व्यक्ती म्हणाला, वाटेमध्ये किल्ला आहे, त्या ठिकाणी जुन्या काळातील खूप सुंदर अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. संध्याकाळी 6:30 वाजता किल्ला बंद होतो, त्या अगोदर तुम्ही जावा. त्याच वेळेला माधव आणि गिरीश हे दोघे पण म्हणाले, आपण वाटेमध्ये कुठेही थांबणार नाही आहोत. आपले टार्गेट आहे ते फक्त म्हणजे राजस्थान सीमा भागापर्यंत पोहोचणे. या दोघांना आम्ही सोबत घेऊन आमच्या डोक्याला ताप करून घेतला आहे असे आम्हाला वाटत होते, कारण प्रत्येक वेळी हे दोघे जण आम्हाला भीती दाखवत होते. या व्यक्तीच्या सांगण्यावरून आम्हाला तर असे वाटत होते की तो किल्ला खूपच चांगला असावा आणि त्या ठिकाणी ऐतिहासिक गोष्टी आम्हाला पाहायला मिळणार असाव्यात. म्हणून आम्ही त्या किल्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी निघालो. त्यावेळेला गिरीश आणि माधव आम्हाला वारंवार सांगत होते की फक्त फोटोशूट करायचे आणि तेथून निघून पुढे लगेचच जायचे. आम्ही 10 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचलो होतो. निर्मनुष्य असणारे एक जुन्या काळातील उंच होते आणि 5 ते 10 मिनिट तर चालत गेल्यानंतर जुन्या काळामधील सुंदरशा मूर्त्या असणारा कारंजा दिसत होता. त्या ठिकाणी एकही व्यक्ती आम्हाला उभारलेली दिसत नव्हती. आम्ही विचार केला, सायंकाळची वेळ असल्यामुळे बहुधा सर्व पर्यटक निघून गेले असावेत आणि त्या ठिकाणी कारंजामध्ये असणाऱ्या या मूर्त्या होत्या, त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की जणू त्या आम्हाला खुणावत होत्या की हा किल्ला तुम्ही बघितल्याशिवाय पुढे जाऊ नका. अतिशय सुरेख रेखीव मूर्तिकला होती. खाली मूर्तिकला करणाऱ्या व्यक्तीचाही छोटा पुतळा मूर्ती काम करताना त्या कारंजामध्ये दिसत होता. त्या कारंजामधून पाणी वाहत होते. आम्ही याच ठिकाणी बाजूला असलेल्या चौकोनी चौकशी कक्षाकडे गेलो तेव्हा त्या ठिकाणी कोणीच दिसत नव्हते. बाहेरच्या भागामध्ये मराठी शाळेमध्ये ज्या पद्धतीने ओसरी असते त्या पद्धतीची ओसरी त्या ठिकाणी होती आणि आतमध्ये जुन्या काळातील कपाट व एक जुन्या काळातील टेबल होता. दरवाजा आतून बंद होता आणि त्याच नंतर आम्ही बहुधा व्यक्ती आतमध्ये झोपली असावी असा विचार करत पुढे प्रवेश करण्यासाठी निघालो. पुढे प्रवेश करत असताना किल्ल्याचा उंचच्या उंच दरवाजा दिसत होता आणि आतमध्ये प्रवेश करण्यासाठी त्या दरवाजाला अगदी छोटासा दरवाजा होता. त्या बाहेरच्या रोडवर एक बोर्ड लिहिण्यात आलेला होता, कृपया येथे थांबू नका, प्लीज डोंट स्टॉप हिअर. आणि तो बोर्ड वाचल्यानंतर गिरीश आणि माधव दोघेही म्हणाले, हा बोर्ड इथे लिहिलेला आहे म्हणजे याचा अर्थ येथे काहीतरी वेगळे आहे. कृपया आपण येथे थांबणे चुकीचेच आहे, आपण सर्वजण इथून निघून जाऊ. त्याच वेळेला उंच दरवाजाच्या भागामध्ये अतिशय सुंदर नक्षीकाम केलेली मूर्ती जणू काही आम्हाला खुणावत होती. त्यावेळेला प्रकाश, राजू, मी आणि शरद आम्ही चौघेजण त्या दरवाजाजवळ पोहोचलो आणि या दोघांना म्हणालो, चला आपण आज जाऊयात, थोडे फोटो शूट आउट करूयात आणि मग इथून पुढच्या प्रवासाला लागूयात.
आमच्या मागोमाग त्या दोघांना येण्याशिवाय पर्याय नव्हता. गाडी आम्ही त्या चौकोनी चौकशी कक्षाच्या बाहेरच लावलेली होती आणि तिथून आम्ही त्या दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केला. त्याच वेळेला प्रकाश म्हणाला, थोडे फोटो काढू. मला तर वाटते की आपण या चौकशी कक्षाच्या बाहेरच्या ओसरीवरतीच आजचा मुक्काम करावा, कारण हे ठिकाणही खूप सुंदर आहे आणि मला असे वाटते की येथे राहण्यासही काही हरकत नाही आणि आपल्यालाही प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळ पण पाहायला मिळेल. अजून 6:30 वाजण्यासाठी खूप वेळ बाकी आहे. चला आपण आतमध्ये जाऊयात आणि हा किल्ला पाहूयात. प्रकाशचे म्हणणे आम्हाला पटले होते, परंतु माधव आणि गिरीश दोघेही म्हणत होते, आम्ही आतमध्ये जास्त वेळ थांबणार नाही. दरवाजा उघडून आतमध्ये गेल्यानंतर एक भिकाऱ्यासारखा बसलेला व्यक्ती आम्हाला दिसला. त्याचे केस इतके वाढले होते आणि त्याच्या चेहऱ्यावरती दाढी खूप होती. वेडसर असल्यासारखा तो व्यक्ती काहीतरी खात होता. त्याच्या हातामध्ये एक भोपळा होता आणि भोपळ्यामध्ये काहीतरी पदार्थ होते, जो तो विचित्र आणि आघोरी पद्धतीने खाताना दिसत होता. आम्ही आत प्रवेश करताच त्याने वेड्यासारखी हालचाल करण्यास सुरुवात केली. तो आम्हाला बाहेर ढकलत होता. तो म्हणत होता, अंदर मत जाओ, बाहेर जाओ, या आना मना है. तेवढ्यात दूरवर 2 व्यक्ती उभारलेल्या आम्हाला दिसत होत्या. ते आपापसामध्ये चर्चा करत होते. त्या मानवी आकृतीच्या दिशेने आम्ही पुढे जाण्याचे ठरवले. तो व्यक्ती आम्हाला बाहेर जाओ, बाहेर जाओ सारखे वारंवार सांगत होता, परंतु आम्हाला ते मात्र कळत नव्हते. दूर उभा असलेल्या व्यक्तींच्या दिशेने मी निघालो तेव्हा मला जाणवले की त्या 2 स्त्रिया आहेत. तेवढ्या संपूर्ण निर्मनुष्य भागामध्ये 2 स्त्रिया काय करत असाव्यात याबद्दल आम्ही विचार करत होतो. त्याच वेळेला गिरीश आणि माधव म्हणाला, मी तुम्हाला सांगितले होते की या भागामध्ये फार विचित्र विचित्र घटना घडतात. तुम्ही माझे ऐकले नाहीत. चला, अजूनही वेळ गेलेली नाही. आपण येथून बाहेर पडलेले बरे. त्याच वेळेला प्रकाश म्हणाला, अरे निदान कोण आहे ते तरी पाहू आणि मग पुढे नाही तर माघारी जाऊ. तरुण वयामध्ये आम्ही सर्वजण धाडस करण्याचे कायम आमच्या मनामध्ये ठरलेले असे. त्याच वेळेला आम्ही शरद आणि राजू बरोबर पुढे जाण्यासाठी निघालो. माधव आणि त्या वेड्या माणसाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी थांबलेलो होतो. त्या 2 स्त्रिया, त्यांच्या कडेवरती मातीचा माठ होता. त्या बहुधा ताक विकणाऱ्या असाव्यात असे आम्हाला वाटले. आम्ही त्यांच्या जवळ गेलो तर त्यांनी आम्हाला म्हणले की छाछ चाहिए क्या? बहुत मीठी छाछ है. एक बार पिओगे तो बार बार मांगोगे. त्याच वेळेला प्रकाश तुटक्या फुटक्या हिंदीमध्ये त्यांना विचारू लागला, यहाँ पर कोई लोग क्यों नहीं दिख रहे? त्यावर त्या स्त्रिया म्हणाल्या, यह रास्ता मेन रोड नहीं है. दूसरी तरफ से इस किले को देखने के लिए लोगों की भीड़ रहती है. तुम तो गलत रास्ते से आए हो. यह रास्ता तो बहुत पुराने वाले रानी के आने का रास्ता है. थोड़ी देर बाद यहाँ पर कुछ भी नहीं दिखता. बहुत अंधेरा हो जाता है. तुम लोग यहाँ से आगे जाके बाएं जाओ. वहाँ पर तुम्हारे रहने की जगह है. वहाँ पर बहुत से लोग रहते हैं. आमचे त्या 2 बायकांबरोबर बोलणे सुरू होते आणि मागे उभे असलेले माधव आणि प्रकाश हे मागून जोरात पळत आमच्या दिशेने येत होते. ते म्हणत होते, चला चला, इथून चला, किल्ला बंद होण्याची वेळ झालेली आहे. आम्ही चौघांनी त्या दोघांना आमच्याबरोबर आतमध्ये येण्याची विनंती केली आणि त्यांना सांगितले की दुसऱ्या मार्गाने किल्ला पाहण्यासाठी वाट आहे आणि तिथे खूप लोक आहेत जे या किल्ल्याच्या परिसरामध्ये राहण्यासाठी आलेले आहेत. आपण त्या ठिकाणीच राहावे. आपली रात्र खूप अशा सुंदर ऐतिहासिक किल्ल्याच्या बागेमध्ये आनंदात जाईल. त्याच वेळेला मागे दरवाजा बंद झाला आहे म्हणून हे दोघे सांगत होते. आम्ही आता आलेला दरवाजा बंद झाला होता. त्या वेड्या माणसाने त्या किल्ल्यातून बाहेर प्रवेश केला होता आणि तो दरवाजा बाहेरून बंद करून घेतला होता असे प्रकाश आणि माधव दोघेही सांगत होते. तो माणूस वेडा आहे. यामुळे आम्ही त्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिले नाही, परंतु त्या खूपच सुंदर दिसणाऱ्या 2 ताक विकणाऱ्या बायकांकडून आम्ही ताक घेण्यासाठी पैसे दिले आणि त्यांच्या अतिशय नक्षीदार आणि सुबक अशा त्या ताकाच्या गाडग्यातून ताक पिलो. त्यांनी ज्या दिशेने जाण्यासाठी सांगितले होते त्या दिशेने पुढे जाण्यासाठी निघालो. दोन्ही बाजूला अतिशय सुंदर असे उंच उंच वृक्ष होते. सुंदर बाग बगीचा होता. कारंजे होते. वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या दिसत होत्या. जुन्या काळामधील खूप सुंदर अशा दिवाणी आम दिवाणी खास असावा
असा इमारतीचा परिसर पलीकडच्या बाजूला दिसत होता आणि त्या ठिकाणी कित्येक लोक आम्हाला दिसत होते. बागेच्या मध्यभागावरती एक सुंदरसा नक्षीदार झोपाळा होता आणि त्यावरती एक स्त्री झोके घेत होती आणि तिला झोका देताना एक दुसरी मागे उभारलेली होती. इतका अप्रतिम असा किल्ला आम्ही कधीच पाहिला नव्हता. त्याच वेळेला प्रकाश आणि माधव म्हणाले, आम्ही या भागामध्ये कित्येक वेळा आलो आहे, परंतु या प्रकारचा किल्ला आणि या प्रकारचे नवीन मनोहर दृश्य कधीच पाहिले नाही. मनाला भुरळ पडावी अगदी तशी भुरळ पडलेली होती. त्या दोघांनाही आमच्याबरोबर त्या दोन्ही बायकांनी ताक पिण्यास दिले आणि आम्ही पुढे त्या लोकांच्या समुदायाकडे निघालो. थोडे अंतर गेल्यानंतर मी माझ्या गळ्याला हात लावला तेव्हा माझ्या गळ्यातील काळा गोप निघून पडलेला होता. मला हे समजत नव्हते की माझ्या गळ्यातील गोप आणि देवाचे पदक होते ते कुठे गेले असावे. मी जास्त काही विचार न करता पुढे असलेल्या त्या बगीच्याच्या दिशेने चालत जात किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या त्या राहण्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचलो. तेथे अनेक लोक होते, परंतु ते एकमेकांशी बोलत होते. आमच्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. आम्ही 6च्या 6 जण त्या वातावरणाला पाहून मंत्रमुग्ध झालेलो होतो. एवढे सुंदर ठिकाण आणि रात्री राहण्यासाठी मिळणार होते हेच आम्हाला आश्चर्यकारक वाटत होते. मी परत एकदा माझ्या गळ्याला हात लावला तेव्हा गळ्यातला गोप हरवलेला आहे आणि त्यामधील देवाचे पदक पण हरवलेले आहे याची माझ्या मनातून मला जाणीव होऊ लागली. त्याच वेळेला माझ्या डोळ्यासमोर अचानक तो बोर्ड येऊ लागला, कृपया येथे थांबू नका, प्लीज डोंट स्टॉप हिअर. डोळ्यावरून झापड घेऊन जावेत या पद्धतीने तो बोर्ड मला सारखा दिसत होता आणि अचानक माझ्या मित्राने माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्या बागेच्या कडेला घडवलेल्या अतिशय सुंदर सुरेख मूर्त्या होत्या. त्या मला हलताना दिसत होत्या. हा कसा काही चमत्कार असावा याचा मी विचार करत होतो. परत नीट पाहिल्यास त्या स्थिर दिसत होत्या. त्या खूप सुंदर अशा स्त्रियांच्या व वेगवेगळ्या आसनांमध्ये हे कामक्रीडा करणाऱ्या स्त्रिया पुरुषांच्या मूर्त्या होत्या. एकंदर हा प्रकार मला समजत नव्हता. मी मित्राला बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु समोरचे दृश्य मन मोहून टाकणारे होते. आम्ही त्या समोरच्या राहण्याच्या महालाच्या खोलीच्या बाहेरच्या बाजूला जाऊन थांबलो. त्या ठिकाणी दरबान म्हणजेच सेवक लोक होते. आमचे सर्वच्या सर्व साहित्य आमच्या गाडीमध्येच राहिले होते, त्यामुळे बरोबर काहीच नव्हते, केवळ पैसे होते. आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा ते दरबान आमच्याकडे पाहत हसत होते. त्यांनी आम्हाला आदराने आतमध्ये येण्याची विनंती केली. दूरवर जेव्हा मी पाहू लागलो तेव्हा मला असं वाटलं की लोक एका दरवाजातून बाहेर चाललेले दिसत होते आणि एक व्यक्ती त्यांना हाकलत होता, चलो चलो, किला बंद हो गया है. त्याच वेळेला प्रकाश म्हणाला, ते सर्वांना बाहेर हाकलत आहेत, मग आपल्याला इथे राहण्याची सोय कशी काय? याबाबत आम्ही त्या दरबान म्हणजे त्या सेवकांना विचारले तेव्हा ते परत एकदा मिश्किल पद्धतीने हसत होते. त्यातील एक सेवक म्हणाला, आप आज रात के खास मेहमान हो जनाब, वो तो खाली किला देखने के लिए आए थे, वो थोडी रहने वाले थे. आणि बघता बघता सर्व लोक बाहेर गेली आणि त्या हाकलणाऱ्या माणसांनी त्या किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाचेही गेट आतून बंद करून घेतले. आता केवळ आम्ही 6 जण त्या सुंदर बगीच्या शेजारच्या दिवाने आमच्या प्रांगणामध्ये होतो. दरवाजा बंद झाला आणि पुन्हा एकदा माझ्या डोळ्यासमोरून तो बोर्ड झळकत गेला. यावेळेला मात्र मी प्रकाश, माधव आणि गिरीश यांना तो माझ्या डोळ्यासमोर दिसणारा बोर्ड सारखा येत आहे असे सांगितले. शरद आणि राजू दोघेही माझ्या बाजूला उभारले होते. त्यांना म्हणालो, माझ्या गळ्यातील गोप कुठे पडले मला कळत नाही. आमचे बोलणे सुरू असताना अचानक या भागातील लाईट गेलेली होती. संपूर्ण अंधार झाला आणि काहीच दिसेनासे झाले. बहुधा ही संकटाची चाहूल होती. थोड्या मशालीच्या प्रकाशामध्ये 2-3 व्यक्ती आमच्या दिशेने येताना आम्हाला दिसत होते. तेव्हा मी गिरीश आणि माधव या दोघांना म्हणालो, बाजूला काय हालत आहे ते नीट पहा बरं. तेव्हा त्या मूर्त्या एकमेकांना हातात हात घालून त्या दिवाने आमच्या दिशेने चालत होत्या. किल्ल्यामधील मूर्त्या जिवंत व्यक्तीप्रमाणे वागत होत्या. हे दृश्य पाहून आम्ही खूपच घाबरलो. आपण नक्कीच एका विचित्र ठिकाणी अडकून पडलो आहोत याची आम्हाला जाणीव झाली. आम्ही सर्वजण भयभीत होऊन माघारी पळत सुटलो.
तेव्हा आम्हाला जाणवले की तो दरवाजा बंद केलेला आहे. वेगामध्ये धावून पण काही उपयोग नव्हता. किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केलेला दरवाजा बंद झाला होता. तो वेडसर माणूस बाहेर मोठमोठ्याने ओरडत होता आणि त्या 2 तासात विकणाऱ्या बाया आम्हाला थांबवत म्हणाल्या, एवढे घाबरून का पळत आहात? त्यावेळेला आम्ही म्हणालो, आतमध्ये त्या बगीच्याकडेच्या मूर्ती आहेत, त्या साक्षात हालताना दिसत आहेत. असे दृश्य आम्ही आयुष्यात कधीच पाहिले नाही. या मूर्त्या का बरं हालताना दिसत आहेत? नक्की जागा बाधित आहे. त्यावरती या दोन्ही बायका म्हणाल्या, अहो हा येथील जादूचा शो आहे. तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर लाईट गेली असेल आणि तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळाले असेल. त्यावेळेला गिरीश आणि माधव म्हणाले, हो अगदी तसेच झाले. लाईट गेली आणि नंतर त्या बाजूच्या मूर्ती आम्हाला हालताना दिसल्या. त्या मूर्त्या जिवंत झाल्यासारख्या वाटत होत्या. आम्ही म्हणालो, काय सांगता? असला कुठे जादूचा शो असतो का? माणूस घाबरून मरून जाईल की. मग एवढी दिसणारी ही माणसं नीट पाहिलीत का तुम्ही? त्या दोन्ही बायकांनी मागच्या दिशेने बोट करून दाखवलं. तेव्हा आम्हाला त्या बाजूच्या भागामध्ये प्रेक्षकांवरती मारलेला फोकस दिसला. हा काय प्रकार आहे? आम्ही मागच्या दिशेने परत जाण्यासाठी निघालो. अजून काय होतं हे आम्हाला अजूनही संभ्रमावस्थेतच टाकत होतं. आम्ही पुढे पुढे चालत पुन्हा एकदा निघालो. आमच्या छातीमध्ये धडधड वाढलेली होती आणि एकदम थोडासा दिलासा मिळाला होता की हे सर्व जे चालू आहे ती एक जादूच्या शोची लाईटद्वारे दाखवलेली पद्धत आहे. जवळजवळ त्या दिवाने आमच्या इमारतीच्या बाहेरच्या बाजूला मी पोहोचलो होतो. इमारतीच्या आतमधल्या भागामध्ये चौकशीसाठी आम्ही सर्वजण उभे राहिलो. जुन्या काळातील सुंदर पोशाख घातलेले व्यक्ती आम्हाला समोर दिसत होते. डोक्यावरती पगडी होती, लाल रंगाचा कोट घातलेला होता आणि खाली धोतर. थोडा विचार करत मी त्या व्यक्तीला विचारलं, आम्हाला इथे राहायचं आहे तर राहण्याची सोय कुठे होईल का? झुपकेदार मिशा असणारा व्यक्ती आमच्याकडे हास्यमुद्रेत पाहत म्हणाला, आगे जाइये. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर त्याच पद्धतीचे 4-5 लोक जुन्या काळातल्या खुर्च्यांवर बसलेले आढळले. त्यांच्या समोर आम्ही उभारलो आणि राहण्याच्या संदर्भात चौकशी केली. तेव्हा ते म्हणाले, आपका स्वागत है, आप यहाँ पर ठहर सकते हो. मागच्या बाजूला जुन्या काळातील वेगवेगळ्या प्रकारच्या दगडी मूर्त्या कोरलेल्या भिंतीवरती लावलेल्या दिसत होत्या. त्यामध्ये त्यांच्या डोळ्यामधून लाल रंगाचा प्रकाश चमकत होता. आम्हाला वाटले की काय सुंदर लाइटिंग केलेले आहे. आम्ही एका मूर्तीकडे पाहत होतो. तिच्या तोंडातून ही लाल रंग असलेली जीभ बाहेर आलेली होती. आम्ही एकमेकात चर्चा करत होतो, काय सुंदर अँटिक पीस आहेत. इतक्यात एका महिलेच्या हातामध्ये मोठे गोल ताट होते व त्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थ, जेवणासाठीची थाळी, त्यावरती झाकलेली सुंदर नक्षीदार विण असणारा पडदा होता. खमंग वास सुटला होता आणि आम्हाला ते वासामुळे भूक लागलेली होती. लवकरात लवकर पैसे भरून आम्ही आत जावे या बेतामध्ये होतो. त्याच वेळेला तो समोरचा व्यक्ती आम्हाला म्हणाला, आप जाते वक्त यहाँ एक नगद चुकता कर सकते हो. मग काय, आम्ही एका व्यक्तीच्या मागोमाग आमच्या राहण्याच्या ठिकाणाकडे निघालो. अतिशय सुंदर राजेशाही थाटामध्ये राहण्याची सोय होती. एका राजमहालाला लाजवेल असा तो दिवाणी आम होता. आतमध्ये प्रत्येक भिंतीवरती जुन्या काळातील मुखवटे लावण्यात आलेले होते आणि त्याच्या आतमध्ये मस्तपैकी चमकणारे डोळे वेगवेगळ्या रंगाच्या छटांनी आम्हाला दिसत होते. गिरीश, माधव, मी, शरद, राजू आम्ही सर्वजण त्या व्यक्तीच्या मागे मागे जात एका बाजूला वळालो. इतके सुंदर झुंबरवरती चमकत होते की जणू काही आम्ही एका मोठ्या राजमहालामध्ये एखाद्या राजाला भेटायला चाललो आहोत असे भासत होते. सरळ पुढे चालत गेल्यानंतर या बाजूला 2 आणि त्या बाजूला 2 अशा रूम होत्या. आम्ही एकूण 6 जण होतो. आम्हाला 4 रूम का देत आहेत हेच आम्हाला कळत नव्हते. तेव्हा मी म्हणालो, आम्ही तिघे एका रूममध्ये राहू. त्यावेळेला तो समोर असलेला व्यक्ती म्हणाला, ये आपके लिए नहीं है, सामने जो बड़ा वाला कमरा है वो आपके लिए है. बाहेरच्या बाजूला 2 कडेला 2 व्यक्ती बसलेल्या होत्या. त्यांच्या हातामध्ये जुन्या काळातील शस्त्र होतं. आम्हाला वाटलं काय सुंदर बडदास्त ठेवण्यात आलेली आहे. आम्ही त्या ठिकाणी जाताच ते दोघे व्यक्ती उभा राहिले. आम्ही आतमध्ये प्रवेश केला. अतिशय सुंदर असे पलंग होते. एक अत्यंत सुंदर अशी इमारत होती. आतमध्ये पोहोचलो
आतमध्येच आम्हाला स्नान करण्यासाठी मोठा पाण्याचा टब आणि स्नानगृह होते. बऱ्याच वेळानंतर आम्ही त्या ठिकाणी सुटकेचा निश्वास सोडत बसलो. तेवढ्यात 2 माणसं आतमध्ये आमच्या गाडीतील बॅग घेऊन आलेले दिसले. आम्ही विचार करत होतो की आमच्या गाडीची चावी तर आमच्याजवळ आहे, यांनी आतील सामान कसे काढले. तर ते आमच्या बॅग नसून आम्हाला येथील राजेशाही पद्धतीचा पोशाख प्रत्येकाच्या वेगवेगळ्या बॅगमध्ये देण्यात आलेला होता. त्यानंतर आम्ही गरम पाण्याने स्नान केले आणि बाहेरच्या दिशेने जेवण करण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. आम्ही बाहेर पडताच आमच्यासोबत ते 2 व्यक्ती आमच्या बरोबर निघाले. आम्ही त्यांना विचारलं, खाना खाने के लिए कहाँ जाना पडेगा. त्यांनी त्यांच्या मागे येण्यासाठी आम्हाला खुणावलं. आम्ही सर्वजण अगदी मजेमध्ये त्या ठिकाणी आनंद घेत त्यांच्या पाठीमागे चाललो होतो. समोर एक खूपच मोठं रेस्टॉरंटसारखा भाग होता. इंग्रजांच्या काळामध्ये अशा पद्धतीची राजेशाही लोकांची बडदास्त होती. अगदी त्या पद्धतीची बडदास्त त्या ठिकाणी दिसत होती. सगळीकडे लख्ख प्रकाश होता. आतमध्ये मोठे जुन्या काळातील टेबल्स होते आणि त्याच्याकडेने सुंदर अशा नक्षीदार खुर्च्या होत्या. त्यावरती बसलेले बरेच लोक दिसत होते. आम्ही विचार करत होतो की एवढ्या छान ठिकाणी अशी सुंदर पद्धतीची व्यवस्था असणारे हे ठिकाण अशा दुर्लक्षित पद्धतीमध्ये कसे काय राहिले असावे. एका पाठोपाठ एक आम्ही 6 जण त्या ठिकाणी निवांत बसलो. जेवणासाठी उपलब्ध असणारे पदार्थ समोर एका मोठ्या हातगाडीसारख्या सुंदर पद्धतीच्या ट्रेमधून ढकलत आमच्या टेबलवरती 2 व्यक्तींनी आणून ठेवले. प्रत्येक व्यंजनाच्या पाठीवरती झाकण्यासाठी नक्षीदार पद्धतीची अर्धवर्तुळाकार कढईच्या आकाराची झाकणी होती. मोठ्या स्वरूपामध्ये आतमध्ये पदार्थ असावेत असे मला वाटत होते. आम्ही बाजूचा सर्व प्रकार पाहत होतो. तेथे सर्व लोक आनंदामध्ये मद्यप्राशन करत जेवण करत होते. गिरीश म्हणाला, काय सुरेख ठिकाण आहे, आणि आम्ही दोघेही स्किप करावं म्हणत होतो. आमच्या समोर एका मोठ्या सुरईमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी आणून ठेवण्यात आलेले होते. आमच्या समोर नक्षीदार ग्लास होते. एका पाठोपाठ एक आम्ही त्या सुरेमधील मद्य समोर असलेल्या ग्लासमध्ये ओतण्यासाठी ग्लास हातामध्ये धरले. तेवढ्या त्या ठिकाणी एक सुंदर दिसणारी स्त्री उभी राहिली. तिने अतिशय प्रेमाने आमच्या हातातील ग्लासमध्ये त्या सुरईतून लाल रंगाची मदिरा दिली. आम्ही ती आनंदाने पिली. त्या स्त्रीकडे पाहत आम्ही ते ग्लास रिचवत होतो आणि त्या राजेशाही थाटामध्ये त्या किल्ल्यातील बडदास्तीचा अविस्मरणीय आनंद घेत होतो. इतका सुंदर प्रकार आम्ही कधीही अगोदर अनुभवलेला नव्हता. आता जाम भूक लागलेली होती. भोजनासाठी उपलब्ध असलेल्या साहित्यावरती असलेला पडदा बाजूला काढण्यात आला. वर असलेले ते झाकलेले ताट आम्ही बाजूला काढले. आतमध्ये अतिशय सुंदर लाल रंगाची भाजी गरमागरम वाफेत होती. आम्हाला अतिशय सुंदर अशा सुंदर नक्षीदार वाडग्यामध्ये ती भाजी आम्हाला एक स्त्री वाढत होती. दुसरी स्त्री मदिराचा ग्लास बाजूला ठेवत होती. आम्ही सुंदर पदार्थ जेवण करत होतो. मांसाहार भोजन होते. जेवण शेवटच्या वेळेला आल्यानंतर आम्हाला जेवण करताना सगळ्या शेवटी वाडग्यामध्ये एक एक कापलेले बोट शिजलेल्या अवस्थेत दिसत होते. इतक्या किळसवाण्या पद्धतीने आम्ही तिथून उठलो आणि बाजूच्या असणाऱ्या दालनामध्ये जाऊन उलटी करू लागलो. आम्ही मनुष्याचे मांस भक्षण केले होते याची आम्हाला जाणीव झालेली होती. हा कसला राजेशाही थाट आहे, किती किळसवाण्या पद्धतीचे जेवण आहे याची आम्हाला घृणा वाटू लागली. गिरीश आणि माधव दोघे तडकाफडकी तिथून उठून त्या हॉटेलमधल्या रेस्टॉरंटच्या काउंटरवरती पोहोचले. तिथे राजेशाही थाटामध्ये बसलेला एक व्यक्ती होता. त्याच्याकडे रागाने आम्ही विचारणा करू लागलो. या ठिकाणी आम्हाला जेवणामध्ये मनुष्याचे बोट मिळालेले आहे, हा काय प्रकार आहे. तो व्यक्ती शांतपणे आम्हाला म्हणाला, आपण आमची स्वयंपाकघराची खोली पाहू शकता. येथे केवळ शाकाहारी भोजन मिळते. आपणाला बोट कसे काय सापडले. तो माणूस स्पेशल खोटं बोलत आहे आम्हाला जाणवत होते.